लातूरसह मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यातल्या लांबजना पाटी इथं हा रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, काय मागणी आहे या रास्ता रोकोच्या माध्यमातून, तुम्ही काय मागणी ठेवली आहे सरकारकडे? हे पहा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढलेली आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी लांबजना तालुका औसा इथं हजारो शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी या ठिकाणी येऊन सरकारच्या विरोधात आक्रोश केलेला आहे। सरकारनं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे, तर 50,000 रुपये न देता 2 लाख रुपये द्यावे अशा पद्धतीची आग्रही मागणी सातत्यानं महाराष्ट्रभर आम्ही करतोय। आणि आज सकाळी 9:30 पासून ते आता 12:30 वाजेपर्यंत हा महामार्ग रोखून सरकारला आम्ही या ठिकाणी अल्टिमेटम दिलेला, इशारा दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये 2 लाख रुपये सरकारनं शेतकऱ्याला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला द्यावे, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी हा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? म्हणजे सोयाबीन जे आहे ते आता हाती लागेल अशी स्थिती आहे? अजिबात नाही आहे, पाऊसच नाही आहे, सोयाबीन पूर्ण गेलेलं आहे। आणि विमा गेल्या वर्षी सरकारनं 17,500 देतो म्हटलं, तर ते 17,500 पण नाही, विमा पण नाही आमच्या मंडळाला, तालुक्यालाच नाही, आमदारच नाही तर तालुक्याचा विचारच काय? आमदारनं तर काही शब्दच काढला नाही, विधिमंडळात नाही ना कुठंच नाही। विम्याचे ट्रिगर जे आहेत ते म्हणजे पूर्ववत ठेवत, म्हणजे जुने ट्रिगर जे आहेत त्याच पद्धतीने विमा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी होती। शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की 1 रुपयातली पीक विमा योजना 4 फिगर असलेली योजना होती, तीच योजना परत सरकारनं आणली पाहिजे। कारण आताच कसं आहे सांगतो, पीक कापणी प्रयोगावर एकच त्याच्यात सिस्टीम असल्यामुळं ही पीक विमा योजना शेतकऱ्याच्या फायद्याची नाही। पहिलीच पीक विमा योजना फायद्याची आहे। दुसरी गोष्ट आमचं असं म्हणणं आहे, पीक विमा कंपन्या आणि सरकारचं साटलोट आहे। ॲक्च्युअल शेतकऱ्याला पीक विमा द्यायचं म्हणलं की काहीतरी निमित्त करून टाळाटाळ करण्याची ही परंपरा आहे। म्हणून आमची सरकारला विनंती आहे की 4 फिगरची पीक विमा योजना लागू करा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ही करा आणि कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 ताबडतोब द्या। नाहीतर तालुक्याचे आमदार असतील, सगळ्या जिल्ह्यातल्या आमदारांना मी अशी विनंती करतो, आता तुम्ही गावागावात येऊन कार्यक्रम घेऊ नका, मुंबईत बसा आणि या शेतकऱ्याला काहीतरी घेऊन या, शेतकऱ्याला काहीतरी द्या, तरच तुम्ही माघारी या। नाही तर आता तुम्हाला या शेतकरी आता तुम्हाला धडा घेतल्या पायातलं काढून हातात घेणार आहेत, ही शेतकरी याचा इशारा आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत अर्थसहाय्य द्या अशा प्रकारची मागणी देखील जी आहे ती या रास्ता रोकोच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।